नमस्कार. तर शेतकरी बंधूंनो, आज आपण निंबार येथील प्रगतशील शेतकरी संजीव विष्णुदास पाटील पवार आमचे लाडके अण्णा यांच्या कपाशी प्लॉट वरती आले. नमस्कार अण्णा. नमस्कार. तर या ठिकाणी आपण जो कपाशीचा प्लॉट आहे तो कुठला वाण केलेला आहे? मी या ठिकाणी मोक्ष आदित्य शेठचा मोक्ष आव्हान केलेला आहे. हा वाण का चॉईस केला आहे? मागच्या वर्षीचा अनुभव पाठीमागच्या वर्षी पण लावला होता तुम्ही? हो, मी सतत आज 4थं वर्ष तुम्ही मला 4 वर्षापूर्वी मोक्ष वाण दिला होता आणि ती लागवड केली. त्यानंतर मला या झाडामध्ये बोंडांची साईज आणि कपाशीचं उत्पन्न चांगलं निघल्यामुळे मी आता 4थं वर्षी मी हा कापूस करतो. आता ह्या जो वाणला प्लॉट झालेला आहे, तर शेतकरी बंधूंनो, 4 महिन्यांनी 1 दिवसात हा प्लॉट संजय अण्णांची पहिली वेचणी झालेली आहे. तुम्ही बघू शकता या ठिकाणी महिला वर्ग कापूस वेचित आहे. अक्षरशः अतिशय कमी कालावधीत हा कापूस वेचणीस आलेला आहे. तर व्यवस्थापन या ठिकाणी जर बघितलं तर संजय अण्णांनी अतिशय छान व्यवस्थापन केलं आहे. तर अण्णा, ही सरी किती फूट आहे? हे 3 फूट सरी. बर, 3 फूट सरी, साधारणतः 4.5 ते 5 फूट सरी करतात. तुम्ही 3 फूट सरी का केली आणि तुम्हाला त्याचे बेनिफिट काय? तर मी मागच्या वर्षी 4.5 फूट सरी केली आणि मी असं ऐकलं होतं किंवा झाडाच्या जर गळफांद्या काढल्या तर उत्पादन जास्त मिळतं. तर मी मागच्या वर्षी गळफांद्या काढल्या तर त्या 4.5 फुटाच्या अंतरामध्ये 1.5 फुटाचं अंतर माझं रिकामं राहिलं. अच्छा अच्छा. मग माझ्या लक्षात हे आलं की बा आपल्याला कपाशीला अतिरिक्त रुंदीची पण गरज नाही आणि जे रान व्यस्त राहतं, रिकामं राहतं, त्याच्यात विनाकारण गवत होतं. तर मग मी ते अंतर ऍडजस्ट केलं. त्यासोबत मला असं फायदा झाला की एकूण क्षेत्रामध्ये झाडाची संख्या वाढली. संख्या वाढल्यामुळं गुणात्मक बोंडांची संख्या वाढली आणि पर्यायी उत्पादन सुद्धा वाढ होती. तर गळफांदी या ठिकाणी अण्णांनी प्रत्येक झाडाची गळफांदी काढलेली आहे. बघू शकता, गळफांदी काढल्यामुळं हे जो स्पेस आहे तो रिकामा झालेला आहे आणि पर्यायाने प्रत्येक बोंडाची साईज आणि विशेषतः दुसरी एक गोष्ट आहे का अण्णांनी या ठिकाणी शेंडा सुद्धा मारलेला आहे आणि ह्या शेंडा मारल्यामुळं टॉप टू बॉटम म्हणजे शेंड्याची कैरी सुद्धा आपल्याला छान अशी मोठी दिसते. तर निश्चितपणे अण्णाची जी व्यवस्थापन आहे कपाशीचं अतिशय छान आहे. आणि अण्णा, एकंदरीत या प्लॉटला आपण किती फवारणी घेतलेल्या आहे? मी या प्लॉटला एकंदरीत 4 फवारणी घेतलेल्या. 4 फवारण्या. आणि आज बघू शकता अतिशय सुंदर, साधारणतः 3 फूट रुंदीचं सरी आहे आणि झाडाची उंची सुद्धा अतिशय मापात आहे आणि प्रत्येक झाडाला कैऱ्याची संख्या सुद्धा 50+ कैऱ्या आहे. जर आपण एकंदरीत विचार केला तर 4000+ या ठिकाणी एकरी झाडं बसलेले आहे आणि झाडाची संख्या जास्त, पर्यायाने उत्पन्नात सुद्धा निश्चितपणे वाढ होणार आहे. तर अण्णांना या ठिकाणी तुम्ही जी कपाशीची लागवड मोक्ष आव्हान केलाय, तर तुम्ही समाधानी आहात का? बिलकुल, मी समाधानी आहे. म्हणून तर मी आज 4थं वर्ष ही कपाशी लावतोय. आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट आहे का या 2025चा जो खरीप सीझन आहे, तर पहिल्यांदी 4 महिने आणि 1 दिवसात त्यांनी पहिली ओटी फिरवणं चालू केलं आहे. तर अण्णांना मी माझ्या भाग्यलक्ष्मी कृषी सेवा केंद्राच्या वतीनं आणि आदित्य सीडच्या वतीने मी त्यांना भरभरून शुभेच्छा देतो. त्यांना भरपूर उत्पन्न होणं, त्यांची दिवाळी अतिशय आनंदित जावं. धन्यवाद.